UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवणार। भाजप आमदार नितेश राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य। वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात, वेडीवाकडी विधानं करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत आणू नका, अजितदादांचा मित्रपक्षातील नेत्यांना सल्ला। भाजप नेत्यांनी बेताल वक्तव्य करणं योग्य नाही, अजितदादांसह महायुतीतील घटक पक्षांनी याबाबत भाजपच्या केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली। धनंजय मुंडेंची माहिती। गणपतीच्या मिरवणुकीवर दगड मारली, त्यावर का बोलला नाहीत? नितेश राणेंचा अजित पवारांना सवाल। वरिष्ठांना तक्रार करायची तर करू द्या, पण हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही, नितेश राणे ठाम। लाडकी बहीण योजनेमुळे अजित पवारांची लोकप्रियता वाढली, लोकसभा निवडणुकीनंतर दादांच्या इमेजमध्ये बदल, अजित पवार गटाचा दावा। अजितदादांनी कुणाकडे तक्रार केली याबाबत माहिती नाही, नितेश राणे हिंदुत्वासाठी काम करतात, पण कधी कधी बोलताना वेगळा अर्थ निघतो, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजप विधानसभेला मागच्या वेळी इतक्याच 164च्या आसपास जागा लढवणार, 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता, सूत्रांची माहिती। मवियात 15 ते 20 जागांबाबत ठाकरे आणि पवार गटाचा दावा, 2019 मध्ये एकमेकांविरोधात लढलेल्या जागांवर तिढा, जागांबाबत मातोश्रीवर खलबत सुरू। काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल 100% खात्री, बाळासाहेब थोरात यांचा दावा, तर मी मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा, थोरातांच्या वक्तव्यावर आव्हाडांची मिश्किल प्रतिक्रिया। राज्यात परिवर्तन महाशक्ती निवडणुकीच्या रिंगणात संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टींची तिसरी आघाडी, 288 मतदारसंघात उमेदवार देणार, जरांगेंसह आंबेडकरांनाही युतीचं आवाहन। बच्चू कडूंची आम्हाला अडचण नाही, कडूंनी मविया सोबत यावं, त्यांचं स्वागत करू, शरद पवार गटाच्या जयंत पाटलांचं आवाहन। महायुतीतून बाहेर पडलो हे आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? बच्चू कडू यांची मिश्किल प्रतिक्रिया, तर जयंत पाटलांनाच महाशक्ती देण्याचं आमंत्रण, कडूंचं उत्तर। मायमाऊलींना सुरक्षित, सबल, सक्षम करण्याचं काम आमचं, आम्ही त्यांना ओवाळणी दिली, तुम्ही काय दिलं? 1500 रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवा, या शरद पवारांच्या वक्तव्यावर अजितदादांचं उत्तर। नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गर्दी, फाटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप, कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकांवर रोष व्यक्त। काँग्रेसच्या पक्षाचे वारस परदेशात जाऊन हिंदू देवदेवतांचा अपमान करतात, काही मतांसाठी काँग्रेस आमची श्रद्धा संस्कृतीपणाला लावते, पंतप्रधान मोदींची जोरदार टीका। मालवण राजकोट पुतळा प्रकरणातील आरोपी चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला, तांत्रिक बाबींचा तपास आणि तज्ज्ञांचा अहवाल बाकी असल्याने सरकारी अभियोक्त्याचा जामिनास विरोध। 10 दिवसात सिडकोची लॉटरी काढणार, 40,000 घरं बांधण्यासाठी प्रयत्नशील, सिडकोच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच संजय शिरसाटांची घोषणा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।